राजापूर तालुक्यातील नाटे येथील पुरातन आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या घेरा यशवंतगडाच्या डागडुजी आणि दुरुस्तीचं काम शासनाच्या पुरातत्व विभागाकडून सुरू आहे. मात्र हे काम सुरू असतानाच यावर्षीच्या पहिल्याच पावसात या किल्ल्याची नव्यानं बांधलेली संरक्षण भिंतच ढासळली. त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे शिवप्रेमींसह स्थानिकातून याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर अनेकांनी या किल्ल्याला भेट देत या कामाची पाहणी करत याबाबत प्रशासनाला निवेदन दिलं. या पार्श्वभूमीवर लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी रविवारी या किल्ल्याला भेट दिली. याप्रसंगी तहसीलदार विकास गमरे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विकास वहाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ओटवणेकर, मे साईप्रेम कन्स्ट्रक्शन लातूरचे ठेकेदार मुकेश जाधव आदींसह स्थानिक ग्रामस्थ शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळेला आमदार सामंत यांनी या किल्ल्याच्या कोसळलेल्या भिंतीची पाहणी केली. सदरची भिंत पुन्हा कशा पद्धतीनं उभारता येईल याबाबत चर्चा केली. त्यानंतर आमदार सामंत यांनी अधिकाऱ्यांसह किल्ल्याच्या आतील परिसराची सुद्धा पाहणी केली. यावेळी उपस्थित स्थानिक ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी किल्ल्याची दुरुस्ती आणि डागडुजीचं काम योग्य पद्धतीनं केलं जात नसल्याच्या तक्रारी केल्या. नाटे सरपंच संदीप बांदकर, रमेश लांजेकर, संतोष चव्हाण, मनोज आडविलकर, मलिक गडकरी, विनायक कदम, अजित नारकर आदींनी आपली मतं मांडली. काम करणारी प्रशासकीय यंत्रणा आणि ठेकेदाराकडून स्थानिकांना विश्वासात घेतलं जात नसल्याच्या तक्रारी केल्या. तर या कामासाठी वापरण्यात आलेले चिरे, वाळू आणि अन्य साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्याचंही सांगण्यात आलं. ठेकेदाराच्या मनमानी विरोधात यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. यावर आमदार किरण सामंत यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांना चांगलंच धारेवर धरलं. याप्रसंगी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुका प्रमुख दीपक नागरे, जिल्हा बँक संचालक महेश उर्फ मुन्ना खामकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनीफ मोसा काझी, दीपक बेंद्रे तसंच सरफराज काझी, जितेंद्र खामगर आदींसह नाटे, साखरी नाटे भागातील स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळेला बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले, आज यशवंतगडाला व्हिजिट केल्यावरती माझ्यासोबत असलेले तहसीलदार, पुरातत्व खात्याचे भाणेसाहेब तसंच ठेकेदार, कार्यकारी अभियंता ओटवणेकर साहेब, कन्सल्टंट हे सर्वजण उपस्थित होते. तसंच येथील सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी इथे उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर ज्या चर्चा झाल्या त्या मी आपल्याला सांगतो की आता हा जो भाग कोसळला होता, हा कोसळलेला भाग लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ह्याकरता लागणारा जो दगड होता हा विशिष्ट प्रकारचा आणि विशिष्ट साईजचा दगड असल्यामुळे इथल्या चिरेखाण संघटनेला हा दगड काढून देण्यास सांगितलं आहे. तसंच इथले स्थानिक बांधकाम करणारे जे कामगार आहेत त्यांना देखील या कामाचं बांधकाम करायला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच भविष्यामध्ये हे असं होऊ नये, परत घडू नये याच्याकरता इथले स्थानिक 5 लोकांची समिती तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार पुढील काम करून घेण्यात येईल. साधारण कधीपर्यंत अपेक्षित आहे काम सुरू होणं? कोसळलेला जो भाग आहे हा उद्यापासून सुरू होईल आणि परत ऑगस्टपर्यंत थांबून पावसानंतर हे स्थानिक लोक वापरून आणि स्थानिक दगड वापरून हा काम सुरू करण्यात येईल. तसंच याला लागणारा वाळू असेल किंवा अन्य कुठचं मटेरियल असेल याचं व्यवस्थित छाननी करून योग्य पद्धतीचा माल वापरण्यात येईल. ओके.